मराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श जोडपे म्हणून सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांचं नाव घेतलं जातं। पण तुम्हाला हे माहित आहे का की सुप्रियाशी लग्न होण्याआधी सचिन एका अभिनेत्रीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते। ती अभिनेत्री म्हणजे कमल हासन यांची पत्नी सारिका। फार कमी लोकांना माहित आहे की सारिका मूळची मराठी आहे। तिच्या वडिलांचे आडनाव सावंत होते, मात्र तिची आई राजपूत होती। सारिका यांचं बालपण खूपच कष्टात गेलं। सारिकाच्या आई वडिलांचं नातं फार काळ टिकलं नाही। ती लहान असतानाच तिची आई तिला घेऊन घराबाहेर पडली होती। ती एवढी लहान होती की तिला आपल्या वडिलांचा चेहरा देखील आठवत नव्हता। पुढच्या आयुष्यात तिने आपल्या आईचे ठाकूर हे आडनाव वापरलं। वेगळे झाल्यानंतर घर चालवण्याची जबाबदारी सारिकाच्या आईवर होती। तिची आई छोटी मोठी कामं करून घर चालवत होती। सिने क्षेत्रात जास्त पैसा असल्यामुळे तिच्या आईने छोट्या सारिकाला कमी वयातच सिने क्षेत्रात काम करायला लावलं। त्यामुळे वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासून सारिकाला सिनेमात काम करावं लागलं। सारिकाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्री पदार्पण केलं। बालकलाकार म्हणून पुढे सारिकाने अनेक चित्रपटांमध्ये कामं केली। घरची जबाबदारी आणि आर्थिक विवंचना यामुळे ती कधी शाळेत गेली नाही। काही सिनेमे केल्यानंतर तिची ओळख अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी झाली। सचिन यांनी तिला राजश्री प्रोडक्शनच्या गीत गाता चल मध्ये काम दिलं। 1975 साली आलेला हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्यामुळे सचिन सारिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। या सिनेमा दरम्यान सचिन यांचं वय 18 होते तर सारिका 15 वर्षाची होती। त्यानंतर त्याने सचिन यांच्यासोबत अनेक हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये कामं केली। या काळात त्यांची जोडी धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या जोडी इतकीच लोकप्रिय झाली होती। चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही। सारिकाला आपल्या वडिलांबद्दल कायम कुतूहल वाटे। आपले वडील कोण आहेत, कुठे आहेत असे प्रश्न तिला कायम सतावत असत। पण घरात आईने या विषयावर बोलण्यास बंदी घातली होती। त्यामुळे सारिकाला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती। तिने तिच्या वडिलांबद्दल सचिन यांना सांगितलं होतं। त्यावेळी तिला सचिन बोलले होते की आई जेव्हा तुला घेऊन घराबाहेर पडली तेव्हा तू खूप लहान होतीस, त्यामुळे वडिलांबद्दल कसलेच वाईट विचार मनात ठेवू नको। नंतर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। मी स्वतः तुला तुझ्या वडिलांचा शोध घेण्यास मदत करेन। पुढे जाऊन सचिन आणि सारिका यांचं नातं संपुष्टात आले तरीही सचिन यांनी सारिकाला दिलेलं वचन पाळलं। सचिन आणि सारिका यांचं प्रेम प्रकरण सारिकाच्या आईला अजिबात पसंत नव्हते। त्या दरम्यान सचिन आणि सारिका गोपाळ कृष्ण या चित्रपटाचं शूटिंग करत होते। या प्रेम प्रकरणामुळे सारिकाच्या करिअरवर परिणाम होईल ह्याची भीती तिच्या आईला वाटत होती। याच कारणाने सारिकाच्या आईने प्रोडक्शनच्या कार्यालयात जाऊन सचिनला चित्रपटातून काढण्याची मागणी केली। त्यावेळी प्रोडक्शन हाऊसकडून उत्तर आले की सचिनशी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही दुसरी नायिका घेऊ, पण सचिनला रिप्लेस केले जाणार नाही। शेवटी आईच्या हट्टामुळे सारिकाला तो चित्रपट सोडावा लागला होता। यानंतर सारिका हिला आईने पुन्हा सचिनसोबत काम करू दिलं नाही। यानंतर सचिन आणि सारिका एकमेकांपासून दूर गेले। तरीही सचिन आणि सारिकाने एकमेकांबद्दलचा आदर आणि मैत्री कायम ठेवली, जी पुढे एकमेकांच्या लग्नानंतरही टिकून राहिली। आपल्या नात्याबद्दल बोलताना सचिन म्हणतात, सारिका आणि माझ्यातलं प्रेम हे उथळ किंवा फक्त आकर्षण नव्हतं। आमचं प्रेम खरं आणि खोलवर होतं। इट वॉज एन अफेअर टू रिमेंबर। आमचं नातं हे आदर आणि प्रेमावर आधारित होतं। ते केवळ तरुणपणातील आकर्षण नव्हतं। यानंतर सचिन आणि सारिका यांच्या वाटा वेगळ्या झाल्या। सारिका हिंदी सिनेमामध्ये व्यस्त झाली तर सचिन मराठी चित्रपटसृष्टीकडे वळाले। पुढे सचिन यांनी 1985 मध्ये अभिनेत्री सुप्रिया सबनीस यांच्याशी लग्न केलं। याच दरम्यान तिलक राज या सिनेमाच्या सेटवर कमल हासन आणि सारिका यांची ओळख झाली। पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले। मात्र कमल हासन यांचं अगोदरच नृत्यांगना वाणी गणपती यांच्याशी लग्न झालं होतं। कमल हासन यांची सारिकाशी जवळीक वाढताच त्यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला। मात्र वाणीपासून घटस्फोट घेण्यापूर्वीच कमल सारिकाबरोबर लिव्हिंग मध्ये राहू लागले होते। या दोघांनी आपलं नातं कधी कोणापासून लपवलं नाही। यामुळे दोघांनाही अनेक टीकांना सामोरं जावं लागलं होतं। हे बॉलिवूडचं पहिलं असं जोडपं होतं जे उघडपणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जगत होते। बऱ्याच वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांची पहिली मुलगी श्रुती हसनचा जन्म झाला। पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 1988 साली दोघांनी लग्न केलं। लग्नानंतर ती चेन्नईला स्थायिक झाली। सारिका जरी चेन्नईला स्थायिक झाली असली तरी सचिन पिळगावकर यांच्याशी तिची मैत्री कायम होती। पुढे 1991 ते 92 दरम्यान सारिका मुंबईला आली असता तिने सचिन यांना फोन केला आणि वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। सचिन यांना त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण आली। लगेच त्यांनी आपली सूत्र फिरवली। सारिकाचे वडील जे हॉस्पिटलमध्ये कामाला होते असं सारिकाने एकदा सचिन यांना सांगितलेलं त्यांना आठवत होतं। सचिन यांनी लगेच त्यांचे सहकारी संजय भालेकर यांना जे हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी पाठवले।
भालेकर यांनी दिलेले काम चोख पार पाडले। आपल्या ओळखीच्या जोरावर त्यांना सारिकाच्या वडिलांना शोधायला वेळ लागला नाही। सावंत म्हणजे सारिकाचे वडील अनेक वर्ष जे हॉस्पिटलमध्ये एक्स-रे विभागात कामाला होते। सावंत यांची ओळख पटल्यावर नंतर सचिन यांनी सारिकासोबत त्यांची भेट घडवून दिली। अशा प्रकारे सचिन यांनी सारिकाला खूप वर्षापूर्वी दिलेल्या वचनाला जागून बाप मुलीची भेट घडवून आणली होती। सचिन यांनी आपल्या हाच माझा मार्ग ऐकला या त्यांच्या आत्मचरित्रात या नात्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे। ते लिहिण्यापूर्वी त्यांनी सारिकाची रिसर परवानगी घेतली होती। तिनेही त्यांना पाठिंबा दिला आणि म्हणाली, तू जे लिहिशील त्यात काहीच चूक नसेल। आजही सारिका आणि सचिन यांची मैत्री आणि एकमेकांविषयी आदर कायम आहे। सारिकाचे संपूर्ण आयुष्य कष्टमय गेलं आहे। लग्नानंतरही फारच थोडे दिवस त्यांनी संसार सुख उपभोगले। 2 मुलींच्या जन्मानंतर काही वर्षांनी सारिका आणि कमल हसन यांचा घटस्फोट झाला। गौतमी या साऊथ अभिनेत्रीशी कमल हसन यांचं नाव जोडलं गेल्यावर सारिकाने कमल हसन यांच्याशी फारकत घेतली। नंतर ती मुंबईला निघून आली। तेव्हा ती कफल्लक होती। तिच्या कमाईने तिच्या आईने मुंबईत 5 फ्लॅट घेतले होते। मधल्या काळात ते सगळे फ्लॅट तिच्या आईने कवडीमोल भावात विकून टाकले होते। सारिकाने कोर्ट कचेरी केली, मात्र हातात काहीच पडले नाही। एका मुलाखतीत ती म्हणाली होती की घटस्फोटानंतर मला मुंबईत आश्रितासारखे अनेक लोकांकडे राहावं लागलं। शेवटी भेजा फ्राय, 6 फीट अंडर, परजानिया यांसारख्या चित्रपटात काम करून त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारली। नंतर काही वेबसिरीजमध्ये त्या झळकल्या होत्या। आता त्यांच्या दोन्ही मुली श्रुती हसन आणि अक्षरा हसन अभिनेत्री झाल्या आहेत। श्रुती वरचेवर आपली आई सारिकासोबत मुंबईला राहते। आज इतक्या वर्षांनी सारिका आणि सचिन यांच्यातली मैत्री तशीच आहे। एकदा सारिका गच्चीवरून पडल्याने लीलावती रुग्णालयात दाखल झाली होती। तेव्हा सचिन तिला भेटायला गेले होते। सारिकाने आपल्या आयुष्यात खूप दुःख आणि त्रास भोगला आहे असे सचिन यांनी लिहून ठेवलं आहे। ते म्हणतात, ती नेहमीच कठीण प्रसंगातून गेली, त्यामुळे ती आता नास्तिक झाली आहे। देवावरचा विश्वासही गमावला, मात्र तरीही माझ्याशी असलेलं तिचं नातं तिने अजूनही जपलं आहे। तर ही होती सचिन पिळगावकर आणि सारिका ठाकूर यांच्या अधुरे प्रेमाची अनोखी गोष्ट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या निगडीत अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।